गावामधल्या पारावरती बसून आमच्या बाबासाहेबला फार स्थळं येत आहेत, आमच्या बाबासाहेबला फार स्थळं येत आहेत अशा गप्पा मारायच्या अध्यक्ष महोदय. एक मुलगी उपवर कन्या असेल तर 20 ते 25 ठिकाणची स्थळं येत आहेत अध्यक्ष महोदय. 150 पहिलवान गावात बिगर लग्नाचा आहे, एकाला सुद्धा सोयरिकी आहे ना, इतकी वाईट अवस्था ही ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी झालेली कुणीच विचारत नाही. आणि म्हणून माझ्या पोराचं लग्न लावून द्या म्हणून एजंट सुद्धा त्या ठिकाणी तयार झाले अध्यक्ष महोदय. कर्नाटकामधून मुलगी आणली जाते, 2 दिवस राहते, 10-15 दिवस सोन्या 10 तोळे सोने 5 तोळे सोन्यासहित ती मुलगी 2-4 दिवसात गायब होते. अशा काही टोळ्या सक्रिय झाल्यात अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, मुलगा अमुक अमुक शाळेत घालायचा, डॉन ब्रॉड विस्को ठिस्को अशा नावाच्या काही ज्या संस्था आहेत त्याच्यामध्ये मुलगा नेऊन घालायचा. आणि मुलगी कुठं घालायची? घाला जिल्हा परिषदच्या शाळेत. अध्यक्ष महोदय, PCPNDT ऍक्ट जर याच्यामध्ये कमी पडत असेल तर त्याच्यामध्ये आणखी सुद्धा महिला व बाल कल्याण विकास मंत्री या ठिकाणी आहेत, त्या उत्तर देणार आहेत सरकार म्हणून. त्यांना माझी विनंती आहे की त्याच्यामध्ये आणखी काही अमेंडमेंटची आवश्यकता आहे का, आणि ती सुचविण्याचं काम आपण करणार आहात का केंद्राकडे. आणि कारण हा कायदा केंद्राचा आहे. त्या PCPNDT मध्ये म्हणजे आमचे कीर्तनकार सुद्धा मध्ये अडचणीत आले होते, त्यांच्यावरती बोट ठेवायलाच फक्त PCPNDT ऍक्ट आहे का. आणि हे अशा पद्धतीने हे संघटित गुन्हेगारी करणारे काही लोक जे आहेत यांच्यावरती अध्यक्ष महोदय जर मुली हे संपवित असतील गर्भाशयामध्ये किंवा अबॉर्शनच्या बाबतीमध्ये निर्णय घेत असतील तर अशा काही डॉक्टरांवरती, अशा एजंटावरती मोक्कासारखे सुद्धा गुन्हे लागतील का याचा सुद्धा विचार करण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय. हे सडले पाहिजेत काही दिवस अध्यक्ष महोदय, लोक यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. फक्त PCPNDT ऍक्ट मध्ये गुन्हे दाखल करून आणि लगेच काहीतरी सुटून फक्त एखाद्या जिल्ह्यामध्ये मोठमोठ्या मथळ्यामध्ये बातम्या येतात आणि नंतर त्या जिरून जातात, असं होता कामा नये अध्यक्ष महोदय. आजही हे प्रकार मोठ्या प्रमाणावरती चाललेत. आणि आज परिस्थिती प्रकाशदादांनी काल प्रश्न या ठिकाणी विचारला, त्याला उत्तर दिलं भोयर साहेबांनी, परंतु ते चेष्टेच्या रूपामध्ये वाटलं अध्यक्ष महोदय. परिस्थिती तशी नाहीये. ग्रामीण भागामध्ये पहिले म्हणजे गावामधल्या पारावरती बसून आमच्या बाबासाहेबला फार स्थळं येत आहेत, आमच्या बाबासाहेबला फार स्थळं येत आहेत अशा गप्पा मारायच्या अध्यक्ष महोदय. एक मुलगी उपवर कन्या असेल तर 20 ते 25 ठिकाणची स्थळं येत आहेत अध्यक्ष महोदय. 150 पहिलवान गावात बिगर लग्नाचा आहे, एकाला सुद्धा सोयरिकी आहे ना, इतकी वाईट अवस्था ही ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी झालेली कुणीच विचारत नाही. आणि म्हणून माझ्या पोराचं लग्न लावून द्या म्हणून एजंट सुद्धा त्या ठिकाणी तयार झाले अध्यक्ष महोदय. कर्नाटकामधून मुलगी आणली जाते, 2 दिवस राहते, 10-15 दिवस सोन्या 10 तोळे सोने 5 तोळे सोन्यासहित ती मुलगी 2-4 दिवसात गायब होते. अशा काही टोळ्या सक्रिय झाल्यात अध्यक्ष महोदय. या टोळ्यांवरती खरोखर कारवाई होण्याची आवश्यकता आहे. फार कमी लोक 420चा गुन्हा दाखल करतात, नाही तर लोक कशाला इज्जतीचा पंचनामा म्हणून केसच दाखल करायला येत नाहीत. ही सुद्धा वस्तुस्थिती त्या ठिकाणी आहे अध्यक्ष महोदय. ही फार समाजामधली गंभीर बाब आहे. मुलींची संख्या अजिबात कमी होता कामा नये, मुलींची संख्या वाढली पाहिजे अध्यक्ष महोदय. मुलगा अमुक अमुक शाळेत घालायचा, डॉन ब्रॉड विस्को ठिस्को अशा नावाच्या काही ज्या संस्था आहेत त्याच्यामध्ये मुलगा नेऊन घालायचा. ही महिला दिनानिमित्त या लक्षवेधीवर अतिशय चांगली चर्चा होते, महिला भगिनी मांडतायत हुंडाबळी वगैरे. परंतु मंत्री महोदय, ग्रामीण भागातला मी आमदार आहे. आज ग्रामीण भागामधली जर परिस्थिती पाहिली तर प्रत्येक गावामध्ये, खेडेगावामध्ये 50-100 अशी मुलं आहेत की त्यांचं वय वर्ष 25-30 उलटून गेलेलं आहे. शेतीचा व्यवसाय साधारणतः करतात, त्यामुळं त्यांना मुलीच मिळत नाहीत अशी परिस्थिती आहे.
म्हणजे उलटा आता हुंडा द्यायची पद्धत, आता मुलींना हुंडा द्यावा लागतो तर लग्न होतंय. आणि फसवणुकीचे प्रकार फार व्हायला लागलेत. बोगस मुली आणतात, लग्न करतात, एकाच मुलीचे 4-4 लग्न. हे असे प्रकार, फसवणुकीचे सुद्धा पैसे घेऊन 2.5-3 लाख रुपये हे लुटले जातात, अशी परिस्थिती आहे. तर या बाबतीत सुद्धा सरकार विचार करून ह्या मुलं जे आज विना लग्नाचे आहेत, आज खरं म्हणजे फार म्हणजे वाईट परिस्थिती आहे.